जय महाराष्ट्र। मी ॲडव्होकेट नीरज कुमार, युवासेना शहर अधिकारी कल्याण पूर्व। काल कल्याण पूर्वेत गद्दार गटाच्या माध्यमातून माननीय संजय राऊत साहेब यांच्या निषेधार्थ एक मोर्चा काढण्यात आला। खरं तर परवा दिवशी माननीय संजय राऊत साहेब जे बोलले ते प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातलं बोलले। धर्मवीर आनंद दिघे साहेब हे बाळासाहेबांचे शिवसैनिक होते, हे गद्दार गटाचे शिवसैनिक नव्हते। दिघे साहेब यांनी अनेक वेळा सांगितलं होतं मी बाळासाहेबांचा विचार मांडणारा शिवसैनिक आहे। आणि आज जर दिघे साहेब हयात असले असते तर त्यांची तुलना बाळासाहेबांशी व्हावी हे त्यांना देखील मान्य झालं नसतं। कारण की बाळासाहेबांना माननीय दिघे साहेब हे आपल्या गुरुस्थानी ठेवत होते, त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर होतं। काल जे कल्याण पूर्वेत जे आंदोलनात जे मोजके 10-12 भाडोत्री लोक त्या ठिकाणी सहभागी होते, त्यातलं एकही व्यक्ती मूळचा शिवसैनिक नव्हता। 17 पक्षातून, वेगवेगळ्या पक्षातून राजकीय स्वार्थासाठी आणि काहीतरी वैयक्तिक फायद्यासाठी जमा झालेली ती एक टोळी होती। त्यांना बाळासाहेबांशी आणि दिघे साहेबांच्या विचारांशी काही घेणं देणं नाही आहे। ठीक 1 वर्षापूर्वी 12 सप्टेंबर 2024ला ज्यावेळेस धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये या गद्दार गटाच्या काही लोकांनी ज्या पद्धतीने डान्स बारमध्ये पैसे उडवून नाचला जातं, त्या ठिकाणी पैसे उडवून माननीय दिघे साहेबांच्या प्रतिमेसमोर पैसे उडवून त्या ठिकाणी नाचत होते, त्यावेळेस नाही का वाटलं हो तुम्हाला हे धर्मवीरांचा अपमान होतोय म्हणून, या पवित्र वास्तूचा अपमान होतोय म्हणून? खरं तर तुमच्यामध्ये बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा विचार मांडण्याची तुमची कुवतच नाही आहे। बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो लावायचं तर दूर, त्यांचं नाव देखील घेण्याची तुमची लायकी नाही आहे। ज्या लोकांनी सत्तेच्या स्वार्थासाठी, राजकीय स्वार्थासाठी आपल्या पक्षाशी गद्दारी केली, फितुरी केली, त्या लोकांना बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा फोटो आणि नाव वापरण्याचा अजिबात अधिकार नाही आहे। बाळासाहेब, दिघे साहेब हे आमचे आहेत, त्यांच्यावरती राजकीय असेल, वैचारिक असेल आणि भावनिक अधिकार हे आमचं आहे। हल्ली 2-4 वर्षात 17 पक्षातून फिरून राजकीय स्वार्थासाठी या भाजप प्रणित गद्दार गटात सामील झालेली लोकांनी आम्हाला शिवसेना शिकवू नये। मुळात आम्ही संघर्षातून आलोय, आम्ही आंदोलनातून घडलोय, आम्ही निष्ठेच्या रक्तातून शिवसेना जगतोय। त्यामुळे ज्या लोकांनी सत्तेसाठी पक्षाशी गद्दारी केली, अशा लोकांकडून आम्हाला धर्मवीरांचे विचार, बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना काय आहे ते शिकण्याची गरज नाही आहे। बाळासाहेबांना आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानणारा मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे। आणि येणाऱ्या काळात जे बाळासाहेबांच्या नावानी, दिघे साहेबांच्या नावानी गलिच्छ राजकारण करतायत राजकीय स्वार्थापोटी, त्या लोकांना त्यांची जागा ती लोक दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही।